देशातील सशस्त्र नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. सीपीआय म्हणजेच माओवादी या प्रतिबंधित संघटनेचे सरचिटणीस थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. मुलुगू जिल्ह्यात देवजी यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करल्याचे समजते. पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला तरी गुप्तचर विभागातील सूत्रांनी 1 ते 2 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मूळचे करीमनगर येथील रहिवासी असलेल्या देवजी यांच्यावर महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये एकूण 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. अवघ्या 8 महिन्यांपूर्वीच त्यांची संघटनेच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली होती. मे 2025 मध्ये तत्कालीन सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याच्या मृत्यूनंतर देवजीकडे नेतृत्वाची धुरा आली होती. देवजी यांच्या आत्मसमर्पणावर शिक्कामोर्तब झाल्यास 1 वर्षाच्या आत संघटना पुन्हा नेतृत्वहीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांच्यासोबत 15 ते 20 सशस्त्र सदस्यांनीही शरणागती पत्करल्याची चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असून सुरक्षा यंत्रणांचा दबाव वाढत आहे. अलीकडील काळात अनेक वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांनी शस्त्रे टाकल्याने संघटनेची पकड कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे. देवजी यांचे आत्मसमर्पण निश्चित झाल्यास ऑपरेशन कगार मोहिमेला निर्णायक गती मिळाल्याचे मानले जात असून नक्षलमुक्त भारताच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे. आनंद हागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.